नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आलेली आहे विरार वेस्ट मध्ये ग्लोबल सिटी येते. तर ग्लोबल सिटी मध्ये अशी एक हटके जागा आहे, तीच तुम्हाला दाखवण्यासाठी आज मी आलेली आहे हटके वडामध्ये. तर चला आतमध्ये जाऊया, बघूया हटके वडामध्ये काय. नाव तर युनिकच आहे, तर चला आत पण बघूया काहीतरी युनिक मिळतंय का. तर चला मंडळी या. तर मंडळी आता हटके वडामध्ये आपण आलेलो आहोत आणि बघा ह्यांचं नाव जसं हटके तसंच ह्यांचं सिटिंग अरेंजमेंट सुद्धा हटकेच आहे. आणि प्रॉपर अशी ओपन स्पेसला मस्तपैकी सिटिंग अरेंजमेंट आहे, म्हणजे एकदम नॅचरल हवा आपल्याला मिळते बाहेर बसल्यावर आणि एकदम भारी वाटतं फील. जे आपण नेहमी कॅफेज रेस्टॉरंट मध्ये आतमध्ये बसतो, पण इथे एकदम हटके जागा आहे बसण्यासाठी. एकदम बाहेर ओपन स्पेसला बसून खाण्याची मजा एक वेगळी आहे. मंडळी हा हटके वडा ज्यांनी विरार मध्ये सुरू केलाय त्यांना भेटूया आपण. तर या. तर दादा आपलं नाव? माझं नाव रॉकी फर्नांडिस आहे. आणि आपलं कॅफेचं टायमिंग काय आहे? कॅफेचा टायमिंग सकाळी 9:30 ते संध्याकाळी 11, 11:30, 12 वाजेपर्यंत चालू असतो. आणि आपल्याला व्ह्यूअर्सला जर ऍड्रेस सांगायचा असेल, ऍड्रेस काय असेल आपला? ऍड्रेस आपला ग्लोबल सिटी, ब्लू पल बिल्डिंगच्या खाली 10 नंबर गाळा, हटकेवाडा, अगरवाल पॅरामाउंटच्या समोर, चिखलडोंगरी रोड. ओके, बरोबर. आणि आपल्याला जर इथे हटकेवाडामध्ये जर कोण येत असेल आणि जर त्यांना स्पेशल काय खायला मिळेल? आमच्याकडे स्पेशालिटी वडापावची आहे. 8 प्रकारचे वडापाव आहेत, जसे तंदुरी वडापाव, झणझणी, चीज अँड ऑनियन आणि क्रिस्पी कॉर्न टिक्की आहे. अजून रेग्युलर वडापाव आहे, जम्बो वडापाव. त्यामध्ये आमच्याकडे बर्गर सुद्धा आहेत. बर्गर पण 10 प्रकारचे बर्गर आहेत. पिझ्झा आहेत आमच्याकडे, कूलर्स आहेत, मॉकटेल्स आहेत, शेक्स आहेत, चाय आहेत 4-5 प्रकारच्या. आणि महाबळेश्वरचे सुद्धा आमच्याकडे एक मेन्यू कार्ड आहे. त्याच्यामध्ये मी महाबळेश्वरचा असल्यामुळे त्याच्यामध्ये मी महाबळेश्वरचे आयटम ऍड केलेले आहेत, जसे की स्ट्रॉबेरी विथ क्रीम झालं, शेक झाले, कॉर्न मसाला आहे माझ्याकडे, सिझलिंग ब्राउनी आहे, स्प्रिंग पटेटो. आपल्या महाबळेश्वरमध्ये कस्टमरला अट्रॅक्ट करणारा एक असा आयटम आहे, तो मी विरारमध्ये चालू केला. एकदा टेस्ट करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. बरोबर. तर महाबळेश्वरचं तुम्हाला रिअल टेस्ट आणि फील हवी असेल तर तुम्हाला हटकेवाडामध्ये यावं लागेल, बरोबर ना? हा, बरोबर. तर ज्यांना स्ट्रॉबेरी आवडतात, ज्यांना महाबळेश्वर सुद्धा तेवढंच आवडतं, तर त्यांनी या हटकेवाडामध्ये टेस्ट करा. आपले शेक आहेत, आपल्याला परत व्हिप क्रीम सोबत आपले स्ट्रॉबेरी वगैरे येते ना, आईस्क्रीम वगैरे खूप सारे असे व्हरायटीज आहेत आपल्याला स्ट्रॉबेरीच्या आणि रिअल मिळणार आहे. तर या नक्की व्हिजिट करा हटकेवाडामध्ये. तर मंडळी हटके वडाची हटके डिशेस आलेले आहेत. तर आपण दादांना विचारूया कोणत्या डिशेस आहेत. तर काय काय नाव आहेत आपल्या डिशेसची? हा पहिला आयटम आहे आमचा स्ट्रॉबेरी विथ क्रीम, महाबळेश्वर स्पेशल आयटम आहे. हा आहे स्प्रिंग पटेटो, हा पण महाबळेश्वरचा आहे. हे आपले मॉकटेल्स आहेत, मोहितो आहे, ग्रीन मोहितो.
आपला हटकेचा बर्गर आहे, क्रिस्पी बर्गर. हे आपले हटकेचे वडापाव आहेत. एक आहे चीज अँड ऑनियन, एक आहे तंदुरी वडापाव. असे 2 वडापावची व्हरायटीज आहेत. जशी मॅडमने ऑर्डर केली तसे मी त्यांना सर्व केले. आणि आमच्या इथं पिझ्झा सुद्धा आहेत, शेक सुद्धा आहेत, सिझलिंग ब्राउनी सुद्धा आहे. असे भरपूर सारे व्हरायटीज आहेत. तुम्ही येऊन एकदा विजिट करू शकता. बरोबर. तर या विजिट करा नक्की हटके वडा. तर मंडळी चला हटके वडापाव ट्राय करूया. तंदूर वडापाव आहे आणि बघा मस्तपैकी लोडेड आहे सॉसने. तर ट्राय करूया आपण. टेस्ट खरंच खूप युनिक आहे. आणि जसं आपण नॉर्मल वडापाव खातो ना त्याच्यापेक्षा ते खूपच डिफरंट आहे. आणि ज्याला जे सॉस टाकलेत ना त्यामुळे एवढी अप्रतिम वाटते आणि एकदम मस्त लागते वडापाव. आणि नावाप्रमाणेच खरंच हटके वडा आहे आणि ती टेस्ट सुद्धा आहे. एक युनिक चव लागते ना, ती युनिक चव आहे याच्यात. एकदम मस्त जबरदस्त. मोहितो ट्राय करूया, बघूया कसा आहे. एवढा डिलिशियस आहे ना. आणि खरंच जो स्ट्रॉंग फ्लेवर आहे ग्रीन ऍपलचा आणि एकदम अमेझिंग लागतोय. लहान मुलांना आणलात ना त्यांच्या फेवरेट आयटम होईल. आणि आपली सुद्धा एवढा मस्त आहे हा, एवढा जबरदस्त आहे ना. आलात तर नक्की ट्राय करा, एवढा मस्त आहे हा, छान. तर मंडळी व्हेज क्रिस्पी बर्गर ट्राय करूया, बघूया कसा लागतोय. एक्साइटेड आहे मी, कारण का हे जे दोन्ही पदार्थ मी ट्राय केले ना ते A1 होते. आता हा बघूया कसा आहे. फुल्ली लोडेड आहे बघा, व्हेजेस आहेत, सॉसेस आहेत, सगळं आहे. मॅकडॉनल्डच्या बर्गरला सुद्धा बाहेर काढायला एवढी भन्नाट चव आहे, अप्रतिम छान. फुल्ली लोडेड आहे, क्रिस्पी आहे आणि बघा फुल्ली सॉसेस आहे त्याच्यात. खाऊन बघूया परत एक दुसरी सेकंड बाईट. अप्रतिम तर आहेच, परत सेकंड बाईट घेऊया. आलात ना तर नक्की ट्राय करा, एवढा मस्त आहे. मॅकडॉनल्डचा आणि बोलतो ना आपण जेवढे बर्गर आजपर्यंत मी खाल्ले ट्राय केले त्याच्यापेक्षा बेस्ट बर्गर हा होता. एकदम मस्त होता चवीला, एकदम छान. तर मंडळी महाबळेश्वरचा फेमस पोटॅटो ट्विस्टर आणि त्यांचे स्पेशल मसाले असलेला तर ट्राय करूया, बघूया कसा लागतोय. मस्त. आणि ते बोलले ना त्याचे स्पेशल सॉसेस आहेत, जबरदस्त लागतात. आणि खरंच त्यांची स्पेशालिटी असणार म्हणजे कारण ते सॉस वरून खाण्यावरून कळतंय एवढे सुंदर आहेत ना सॉसेस लागत आहेत खायला, एकदम स्पायसीनेस एकदम भारी. तर मंडळी वेळ येते शेवटला डेझर्ट. आणि डेझर्ट हे प्रत्येकालाच आवडतात आणि हे तर महाबळेश्वर स्पेशल आहे, तर नक्कीच ट्राय केलं पाहिजे. आलात की नक्की ट्राय करा. असं नाही की तुम्ही सगळे पदार्थ खाल्लेच पाहिजेत. कधी जेवल्याच्या नंतर आजूबाजूला जर जवळ राहत असाल तर नक्की या जेवल्याच्या नंतर डेझर्ट ट्राय करायला. तर आता आपण ट्राय करूया, बघूया कसं लागतंय. एवढी सुपर टेस्ट आहे ना, म्हणजे मी सांगू शकत नाही शब्दात. फुल्ली आईस्क्रीम आणि ते रिअल स्ट्रॉबेरीज ज्या आहेत ना त्याचा टेस्ट एवढा अमेझिंग लागतोय ना, एकच नंबर. लहान मुलांना तर आवडणारच आहे पण मोठ्यांना पण तेवढाच आवडणार आहे. एवढा टेस्टी आहे, एक नंबर मस्त. काहीतरी युनिक खायचं असेल ना नक्की व्हिजिट करा हटके वड्याला. म्हणजे असे युनिक पदार्थ ट्राय करा, तुम्हाला पण नक्कीच आवडतील. तर म्हणजे आपल्यासोबत काही कस्टमर आहेत हटके वड्याचे रेग्युलर असणारे, तर त्यांना आपण विचारूया की इकडचे पदार्थ त्यांना कसे वाटतात. तर या ताई, आपलं नाव? प्रियांका. तर तुम्हाला इकडचं फूड काय काय आवडलं, म्हणजे काय काय घेतलं तुम्ही आता? बर्गर खाल्लाय आता आणि पोटॅटो ट्विस्टर. पोटॅटो ट्विस्टर कसं वाटलं तुम्हाला? खूप छान. आणि शेक पण घेतला मी, स्ट्रॉबेरी शेक. हा,
कसं वाटला? खूप छान आहे. आणि- म्हणजे आम्ही इथे फिरतच असतो काहीतरी नवीन काहीतरी शॉप असेल तर आम्ही आज बघितलं तर म्हटलं जाऊया. आणि जे शेक आहे तर त्यांचं इथे महाबळेश्वर स्पेशल हो. स्ट्रॉबेरी शेक मिळतात. तर तुम्हाला त्याच्यात खरंच ती रिअल टेस्ट होती का? हो 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 अगदीच ना. अगदीच. ओके स्ट्रॉबेरीचा पूर्ण फ्लेवर आहे त्याच्यात, त्यामुळे खूप छान वाटलं. ओके, थँक्यू सो मच. तर मंडळी सगळे पदार्थ खाल्ले मी आणि सगळे एक नंबर होते. म्हणजे मोठ्या मोठ्या कॅफेजला रेस्टॉरंटला मागे काढणारे होते आणि खरंच त्याची चव एवढी मस्त होती ना. तुम्ही या खाऊन बघा, खरंच तुम्हाला आवडेल. आणि तुम्ही ज्या दिवशी आणला त्या दिवशी मला तुम्ही नक्की सांगाल की खरंच तू सांगितलंस ते बरोबर होतं आणि त्याची चव खरंच उत्तम होती आणि खरंच हटके चव भेटणार आहे हटके वडामध्ये. तर या आपण दादांना भेटूया. तर तुमचे सगळे पदार्थ खरंच हटके होते नावाप्रमाणे आणि सगळे छान होते. तर तुम्ही काय आता सांगणार आपल्या व्ह्युअर्सला? हे हटके वडामध्ये आम्ही खूप सारे व्हरायटीज पण ऍड करणार आहोत, जसं मिसळपाव झालं आणि 2-3 असे प्रोडक्ट आहेत जे सरप्राईज आहेत तुमच्या सगळ्यांसाठी. तुम्ही एकदा व्हिजिट करा, तुम्हाला खूप सारे व्हरायटीज मिळतील आणि जे तुमची डिमांड, आमची जी डिमांड आहे ती पण आम्ही पूर्ण करायला पूर्ण प्रयत्न करू. एकदा व्हिजिट करा, मॅडमने टेस्ट केलंय, तुम्ही पण या टेस्ट करा. हटके टेस्ट, हटके वडापाव. ओके, तर नक्की विजिट करा हटके वडाला. तर मंडळी आपण अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया, अशाच हटके आउटलेट घेऊन अजून सारे. तर सर्वांतोपर्यंत आपली काळजी घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि हटके वडाला नक्की आवर्जून भेट द्या.